बीडमधील मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला 7वा आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी। या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जातंय। या आंदोलनात संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं सहभाग घेतलाय। आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी देशमुख कुटुंबानं केली। जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत। सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल, अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत। किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाचानी मांडला आहे बी टीमचा, किंवा जो सह आरोपी आहेत या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीयेत। 2 महिने झाले तरी पण त्या पूर्ण होत नाहीयेत। त्यासाठी आम्हाला हे उचलावं लागलेलं पाऊल आहे आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे। जर वेळीच तुम्ही चांगले कामं केले असते किंवा या आरोपींसोबत तुमचे लागेदोरे ठेवले नसते तर अशा घटना घडल्या नसत्या। प्रमुख मागण्या कोणत्या तुमच्या? आरोपीला अटक झालं पाहिजे, कृष्णा आंधळे, की त्याच्या वाढदिवसा दिवशी त्याचे मित्र एक जीवघेणे हल्ले करतायत, त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। आणि जे काही खाली इतर मागण्या आहेत या केसेस संदर्भातल्या त्या निवेदनात आहेतच, या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि याच्यावर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे आणि आम्हाला आमचा जो काही न्याय आहे तो न्याय दिला पाहिजे। संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी केल्या जाणाऱ्या या आंदोलनामध्ये संतोष देशमुखांच्या आईनंही सहभाग घेतलाय। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। 3 तासात माझ्या लेकराला संपवून टाकलं, मात्र 3 महिन्यात आरोपी सापडत नाहीत, त्यामुळे आता आम्हालाच संपवून टाका अशी प्रतिक्रिया संतोष देशमुखांच्या आईनं दिली। आरोपी सापडत का नाही एवढे दिवस झालं? आम्ही काय मागतोय आता? फक्त सरकारला आता काय म्हणतो, आता पर्याय तर दुसरा काही राहिलं नाही। आमचं कुटुंब संपायची वेळ आली, आम्ही न्यायच मागायलोय ना। आम्हाला न्याय द्यावं लागल, सगळे आरोपी अटक करावं लागते। त्यांना जसं केलं माझ्या लेकराला, संतोष देशमुख सरपंचाला जसं केलं त्या पद्धतीनं त्यांना अटक करणाऱ्याला तुम्ही करावं लागल त्यावेळेस। 77 दिवस झाले, दुःख समजू शकतो एक आईचं दुःख, आठवण प्रत्येक क्षणाक्षणाला असते। आज लेख नाहीये, मात्र एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना सरकार असेल, तपासी यंत्रणा असेल, या न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी असमर्थ होतात असं वाटतंय। समजत अहो, सगळ्यांना पण माझ्यासारखे मुलं असतील, त्यांच्यासारखी आई असेल, मग सगळ्यांना पण हेच करायला पाहिजे ना। काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे, करायला पाहिजे। किती त्यांना आमच्या कुटुंबाला किती त्रास व्हायला आहे, आम्हाला जायची वेळ आली तरी सुद्धा कुणाला समजत नाही। मग आता काय करायचं? त्यावेळेस त्यांना किती 2 तास 3 तास लागले असते। माझ्या लेकराला हे घेऊन गेले, यांना संपून टाकलं, मग मला वेळ द्यायलाच ह्यांना 3 महिने झाले तरी ह्यांना का भेटत नाही वेळ, का सापडत नाहीत, का काय होत नाही? नाही तर शेवटी आम्हालाच तुम्ही संपून टाका, विषयच संपला सगळा आमचा, पुढे काहीच बोलायचं नाही। का बरं? पोलिसावर सगळा विश्वास होता, का पोलिसांनी विश्वासघात केला? आणि ते पोलीस माझ्या समोर, त्यांनाच मला असं वाटतंय मीच त्यांना मारावं। का पोलीस असतील, पोलीस यंत्रणा असन, कोण असन, त्यांना जबाबदारी घ्यायला पाहिजे। का बरं? त्या दिवशीच माझ्या लेकराला न्याय द्यायला पाहिजे होता, त्या दिवशी थोडं सांगायला पाहिजे होतं। माझ्या लेकराची एवढी चूकच काय होती? कुणी बी कुणाचे भांडणं सोडवायला जात असेल, तुम्ही थांबा मी थांबा म्हणत असेल, त्यानं एखादं थोडं समजा त्यानं एखादी मारली असेल, ह्यानं 2 मारले असतात, अहो स्टँडवर त्यानं 100 मारायच्या माझ्याकडे यायचं ना। त्याला किती लाख पाहिजे होते, किती कोटी पाहिजे होते त्याला द्यायला, मी आई त्याचे समर्थ होते। त्यानं असं का मारलं आड बाजूला नेऊन? तसं तुम्ही त्या लोकांना सगळ्यांना माझ्या समोरच मारलं पाहिजे। कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग। तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात ऐकूयात। गोष्टीचं किंवा कुटुंबांच्या अश्रूचं राजकारण करायचं नाही। आमच्या पक्षामध्ये वारंवार किंबहुना रोजच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येवर आणि त्यांच्या कुटुंबावर चर्चा होते। आम्ही विधानसभेत असू, आपल्या माध्यमातून आमचे विषय मांडतो आहोत। आम्ही तिथे गेल्याने तपासाला किंवा एकंदरीत सामाजिक जो काय सलोखा तिथे आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामध्ये कुठे बिघाड होऊ नये
असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आमची तयारी आहे जाण्याची. उद्धव ठाकरे साहेबांची जायची तयारी आहे. कुटुंबावरती आमच्या संवेदना आहेत. पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत, पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही, त्यामुळं अन्नत्यागाच्यापर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं.